आम्ही दोघं जण एकत्र बसलो आणि म्हटलं की आपण इंजिनिअरिंग मेडिकल करायचं नाही, आपण आर्ट्सला जायचं, BA ला ऍडमिशन घ्यायचं. कुठलेही सुज्ञ पालक किंवा आमचे आई वडील जर जास्त शिकलेले असते, वडील माझे 4थी शिकलेले होते, आनंदचे वडील 7वी शिकलेले होते, सुदैवाने ते कमी शिकलेले असल्यामुळे आमच्या निर्णयाला कोणी विरोध केला नाही. यांना करायचं ना, काय करायचं म्हणतात, IAS IPS नाही, डेप्टी कलेक्टर DYSP नाही तर फौजदारची परीक्षा तरी द्यायची, काहीतरी सिलेक्शन आपलं होईल, हा ठरवलेला होता, एक प्लॅन केलेला होता. इंग्रजीत एक म्हण आहे की इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल. जर आयुष्याचा प्लॅन करायला आपण चुकलो ना तर पुढे जाऊन आपण खूप चुकणार असतो, यशस्वी होणार असतो. एक प्लॅन बनवला, एक ट्रॅप बनवला, आपल्या परस्समोर एक डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण केली की आपल्याला ही 3 वर्ष आहेत ना कॉलेज व्यवस्थित प्लॅन करायची आहेत. हा शांततेचा काळ आहे. एक म्हण आहे इंग्रजीत खूप चांगली आहे, मराठीत भाषांतर सांगतो की जर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे, कॉलेजचा दिवस. या कॉलेजच्या दिवसामध्ये जेवढा घाम तुम्ही गाळाल, घाम म्हणजे काय शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये, अभ्यास करून जिद्दीनं तळमळून एक एक दिवस जर तुम्ही प्लॅन करून घालवला, तुम्हाला महिन्यात काय करायचंय, वर्षात काय करायचंय ठरवलंय. दंगा मस्ती करायचीच असते कॉलेजला, त्याबद्दल दुमत नाहीये, परंतु आपलं करिअर काय आहे. आपले आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात, थोडाफार आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनी पैसे बाजूला ठेवलेले असतात, त्या पैशाचं काहीतरी चीज करून दाखवायचं. या जिद्दीनं ते